येत आहे वाटतं. काय झालं? काय? अच्छा. तुम्ही लवकर आला का आज बरंच? ठीक. अच्छा. तोपर्यंत एक काम करा. तोपर्यंत एक काम करा तुम्ही. ओके, ऑनलाईन. तोपर्यंत याच्यावर जायचं आहे तुम्हाला, नेटवर. ठीक आहे. आपलं गुगल क्रोमवरती जाऊन डॉकर टाकायचं. काय? डॉकर डेस्कटॉप किंवा डाउनलोड डॉकर. ठीक आहे. डाउनलोड डॉकर. ठीक आहे. मग तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही केलं का ते त्या दिवशी? का बरं? क्लोन नाही होते? रिपोजिटरी लिमिटेड पाहिजे का तसं? हो. नाही होत नाही. माझी एमटी होती तेव्हा पण नाही झालं. तेव्हा एमटी म्हणजे रेडमी फाईल असली तरी चालेल. तुम्हाला आज आहे का वेळ? मग आज बसा. मग का हो? आज आहे ना वेळ दोघींना? आज बसा मग सगळे. श्रद्धा पण येणार आहे आज. बाकीच्यांचं माहीत नाही. आज इम्पॉर्टंट लेक्चर आहे डॉकर. ठीक आहे. सगळ्यांनी गुगलवरती गेला. डाउनलोड डॉकर सर्च केल्यानंतर तुमच्या विंडोजसाठी डाउनलोड करायचं डॉकर. आलं का? नाही काही गरज नाही. मला याचं नाही माहिती बरं का विंडोजचं. मॅकचं कसं मोस्टली मॅकमध्येच वापरतात.
माझं मॅक्स ॲपल सिलिकॉन एकदा गुगलला करा ना. केल्यानंतर ते इन्स्टॉल करून घ्यायचं. डाउनलोड करून मॅक येते इथे बघ ऑप्शन खाली आहे ना कुठे विंडोसाठी पण दोन ऑप्शन होते. हां ना, ते मी AMD ना तुम्ही तुमच्याकडनं AMD 64 म्हणतात चूज करा. हां ठीक आहे मग ते करून घ्या. डॉक्टर आहे ॲप्लिकेशन आहे, हा डाउनलोड करून घ्यायचा. सिम्पल ऑनलाईन सर्वांनी क्विक केला. हे कनेक्ट करू. Google Chromeवरती डॉक्टर्स गुगल क्रोमवर जा आणि डॉक्टर टाका. डॉक्टर कुठेच साइन इन वगैरे करायची गरज नाही. ते एक ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं. झालं. तर लेट्स गेट बॅक टू आवर फाईल. लास्ट लेक्चरला आपण काय कुठे अडकलो होतो की तुमचं काय होत नव्हतं, स्ट्रीमलेट रन होत नव्हती ना, का काय होत होतं काय लास्ट लेक्चरला? पायथॉनमध्ये नाही का प्रोग्राम रन नव्हतं होते. हां, ते पाथ वेगळे वेगळे होते. ते झाले का पाथ नीट? काय प्रॉब्लेम होता तो चेक केला का पहिले? हो ते आपण कमांडच वेगळा देत होतो नाही का, ते पायथॉन आणि असं ते मायनस एम द्यावं लागते, बरोबर. पायथॉन असं होतं ते. मग ते 2-3 वेळा हे केलं, मग ते पायथॉनचे एन्व्हायरमेंट हे झालं. हां, तिथे पायथन कोड करता येतो. तिथे पण टर्मिनलवरती पण पायथनचा कोड करता येतो. ते करून झालं का? सर कॉन्फिगरेशनमध्ये ते 3 ऑप्शन आहे, तो इथे 3 ऑप्शन क्लिक करायचं. अलाउ विंडोज कंटिन्यू टू बी यूज्ड विथ होम. डॉकर काय आहे, कशासाठी लागतो, सगळं सांगतो. तोपर्यंत ना तुम्ही एक लॅपटॉप पण नाही आहे. ते डाउनलोड झालं असेल, येस ऑप्शन आलं असेल. चलो क्विक पुढे जायचं. सर अगोदर आपण ते क्लोनिंग ते केलं त्याला रिलेटेड आहे. हो, तुम्ही आज म्हणून म्हटलं आज बसा तुम्ही, होऊन जाईल. आजचं लेक्चर समजून घ्या. पण मी व्हिडिओ बघून केलं आणि होत नाही तसं.
मी एक टेक्स्ट डॉक्युमेंट पण पाठवलं होतं त्याच्यामध्ये सगळे लिस्ट आणि ते खाली दिसतं ना, हां 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 ते ट्री पण दिसत नाही. ट्री पण नाही दिसत आहे. नाही. गिट इन्स्टॉल केलं आहे का तुम्ही? ठीक. गिटचा व्हर्जन जुना झाला असेल किंवा रोलबॅक झाला असेल, बघूयात. तुम्ही आज बसा सगळे काय 12-1 पर्यंत. दोन्ही पण हां हो. झालं का? होते. डाउनलोड होतं आहे का? खूप वेळ लावतो पण इथल्या नेटला नाही का तुम्ही कनेक्ट? इथलेच नाही, इथलेच आहे. ठीक आहे, तुम्ही ते करून घ्या. तोपर्यंत आपण पुढच्या याला मूव्ह करू ऑनलाईन. चलो विल मूव्ह अहेड. तुमचं फोनमध्ये तुम्ही कनेक्ट करून ठेवलं ते बरं पडेल. भेटेल का? एकाच्याच फोनमध्ये का, किंवा मॅडमकडनं लॅपटॉप आणता का एखादी? कोणता? तिथे बाहेर असेल ना, मला ना प्लीज लॅपटॉप असेल तर द्या ना. तो एच पीचा घेऊन एच पीचा तिथे आहे ना टेबलवर. श्रद्धा येणार होता ना, काय झालं? आवाज आता? हो तीन ऑप्शन असते ना, आम्ही तिन्ही केले आणि एकच होतं. तीन ऑप्शन हा का? तीन होते असे. तीन ऑप्शन एक असे तीन ऑप्शन आले होते. असं तर नाही दिसू शकत. चलो आपण थोडं आता फ्रंट एंडबद्दल बोलू, मग डॉकरकडे जाऊयात. आपण लास्ट लेक्चरपर्यंत किंवा आपण याच्या आधी लक्ष द्या, याच्या आधी वेन एव्हर वी यूज टू कोड एनिथिंग, तर आपण काय करायचो, आपल्या ज्युपिटर नोटबुकवरतीच आपण आठवतं आपण मॅन्युअल एंट्री करायचो आणि मग आपल्याला एक प्रेडिक्शन यायचं, आठवतं का? आपण जसं ते कार सेल्सचं केलेलं, कारची प्राईस काय असू शकते, बरोबर का? सेकंड हँड कार विकल्या जाईल का नाही, विकल्या गेली तर कुठली प्राईस असेल. आपण असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तर त्या प्रोजेक्टमध्ये आपण काय करायचो, एक प्रेडिक्टमध्ये आपण मॅन्युअली एंट्री करायचो सगळ्या गोष्टींची, मग ते आपल्याला एक प्रेडिक्शन्स द्यायचं. करेक्ट ना? ठीक आहे. तेच आता आपल्याला त्याचे मॅन्युअल जी आपण एंट्री करायचो किंवा मॅन्युअली जे फिल करायचो, तेच आपल्याला आता लाईक इन अ फ्रंट एंड ॲप्लिकेशनच्या याच्यामध्ये फिल करायचं आहे. आता मला सांगा, तुम्ही एक कोड बनवून ठेवला आहे, एक असा जसं आपलं आत्ताचं करतो आहे आपण, की एखादी मुलगा प्लेस होईल का नाही. ठीक आहे, तुम्ही जर सिम्पल त्याचा कोड केला असता, लॉजिस्टिक रिग्रेशन किंवा रँडम फॉरेस्ट वापरून, रँडम फॉरेस्ट क्लासिफायर वापरून तुम्ही केलं असतं. ज्युपिटर नोटबुकच्या लास्ट सेलला आठवतं आपण प्रेडिक्ट करायचो, आठवतं का नाही? नाही आठवत. आपण मॅन्युअली टाकायचो, ओके त्याचा SQLचा स्कोर 45 आहे, मॅथ्सचा स्कोर 50 आहे, आणि शिफ्ट एंटर रन करायचं असेल मग खाली यायचं प्रोबॅबिलिटी 1 अशी एक लाईन यायची, प्रोबॅबिलिटी 1 ही विल गेट प्लेस्ड. मग चेंज केलं, 100 आउट ऑफ 20 SQLचा स्कोर, 100 आउट ऑफ 10 मॅथ्सचा स्कोर, 100 आउट ऑफ 30 पायथनचा स्कोर, नंबर ऑफ प्रोजेक्ट्स डन 2. हे केल्यानंतर मग आपण त्याला रन केलं तर मग ऑफकोर्स ते प्रेडिक्शन्स कमी दाखवतील ॲज पर आर ट्रेनिंग. आपण ज्या डेटावरती त्याला ट्रेन केलं आहे, मग खाली काय येईल, युअर पर्सन इज नॉट बीन सिलेक्टेड. आता हे सांगा, हे आपण एक AI मॉडेल, मशीन लर्निंग मॉडेल बनवलं आहे. ठीक आहे, हे आपण लोकांसाठी बनवलं आहे हा प्रोजेक्ट, करेक्ट? हा लोकांना वापरता आला पाहिजे. आता लोकांना हे कळणार आहे का पायथनच्या कुठल्या स्क्रिप्टमध्ये जाऊन कुठे काय काय टाकायचं आहे? नाही. त्यासाठी आपण सिम्पली त्यांना काय करून देऊ शकतो, एक फ्रंट एंड ॲप बनवून देऊ, ज्याच्यामध्ये ते इझिली सगळे टाकतील आणि आपल्याला त्याचं आउटपुट मिळेल. कळत? आता कंपनीजमध्ये जेव्हा आपण AI पाईपलाईन आठवते का एक्सप्लेन केलेली मी, डेटा कलेक्शन, मग EDA, डेटा प्री प्रोसेसिंग, डेटा मॉडेलिंग, मॉडेल इव्हॅल्युएशन, हायपर पॅरामीटर ट्युनिंग अँड डिप्लॉयमेंट, करेक्ट? अशी पूर्ण पाईपलाईन एक्सप्लेन केलेली. त्या पाईपलाईनमध्ये डिप्लॉयमेंट इन अ ॲप
म्हणजे आपण जे बॅकएंड, आपण हे बॅकएंड बनवलं आहे, आपण हे जे बॅकएंड बनवलं आहे, वी हॅव टू डिप्लॉय इट इन अ ॲप्लिकेशन, जेणेकरून समोरच्याला वापरता येईल. करेक्ट. आता तुम्ही गेम खेळता, गेममध्ये तुम्ही बॅकएंड, तुम्हाला ते फ्रंट एंड दिसतं आहे ना, इकडे एम करायचं आहे, तिकडे हे करायचं आहे, तिथे शूट करायचं आहे, शूट केल्यानंतर तो माणूस असा पडेल. ठीक आहे, हे सगळं ऑलरेडी डिझाईन बॅकएंडला करून ठेवलं आहे. तुम्ही बॅकएंडला जाऊन थोडी हा गेम खेळताय. एक समजायला, तुम्ही आता जर तुम्हाला कॅल्क्युलेटर करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, एक कॅल्क्युलेटर आहे आपल्या फोनवरचं सिम्पल, त्याला पण एक कोड केलेला आहे जो आपण पण केला आहे पायथनमध्ये कधी ना कधी. ठीक आहे, ते आपण सगळं बॅकएंडला जाऊन करतो का नाही, त्याला एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे. इथे 1 2 3 4 5 6, इथे प्लस मायनसची साईन, त्याला प्लस केल्यानंतर प्लसच झालं पाहिजे, मायनस केल्यानंतर मायनसच झालं पाहिजे. तर हे सगळं कशावरती झालं आहे, एक फ्रंट एंड ॲप्लिकेशनवरती झालं आहे. तसंच आता आपल्याला आपल्या मॉडेलचं एक फ्रंट एंड ॲप्लिकेशन बनवायचं आहे. आता इन अ डेटा सायन्स टीम ऑर वेन एव्हर यू यूज डेटा सायन्स, हे तुम्हाला लाईक माहिती पाहिजे. बट हे UI चे कामं असतात, UI UX डिझायनर, वेब डेव्हलपर, ठीक आहे, ॲप्लिकेशन डेव्हलपर, हे त्याचे काम आहे, हे डेव्हलपमेंट करणं. पण आपल्याला माहिती पाहिजे, तर त्यासाठी सगळ्यात सोपं पायथनमध्ये डेव्हलपमेंटसाठी काय काय वापरतात, असे कुठले फ्रेमवर्क्स आहेत त्याच्याने फ्रंट एंड बनवता येतं? बोला. कुठले फ्रेमवर्क आहे? डिझांगो ऐकलं आहे का? नाही. ऑनलाइन कौन से हैं? एक तर स्ट्रीमलेट आहे जे आपण बघणार आहे. ओके, असे बरेच आहेत. फ्लास्क ऐकलं आहे का? नाही. हे सगळे फ्रेमवर्क्स आहे जे बनवू शकतो आपण. चांगले इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवू शकतो, इंटरॅक्टिव्ह फ्रंट एंड बनवू शकतो आपण. आता आपल्याला कोडचा फ्रंट एंड बनवायचा आहे. ठीक आहे, आय नो त्याची कोड्स डिफिकल्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्ही ChatGPT केलं तरी हरकत नाही, पण मग त्या कोडचे तुम्हाला एक बेसिक्स गोष्टी माहिती पाहिजे. पण तुम्ही तुमच्यापैकी कोणी फ्रंट एंडला जाणार नाही आणि स्ट्रीमलेट विचारणार नाही कुठेच नाही. सो यू शुड नो. ठीक आहे, तर तुम्हाला फाईल पाठवली होती का मी? स्ट्रीमलेटची फाईल पाठवली का? मी एक तुम्हाला एक फाईल पाठवून ठेवतो, तर तुम्ही दुसऱ्या फोल्डरमध्ये ओपन केली तरी चालेल. पण एक बेसिक फाईल आय विल सेंड यू. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. चला, तुम्हाला एक app.py ची फाईल पाठवली आहे, ती तुम्ही ओपन करून घ्या. येणार आहे, आपण डॉकरकडे येणार आहे, त्याआधी हे समजून घ्या. मग तो डॉकरचं इंट्रोडक्शन, डॉकरकडे जाऊयात. आता काल जो SRC आपण जो प्लॅटफॉर्म वापरला, तो SRC प्लॅटफॉर्म या
इसे आहे ना आज सगळ्यांनी बसून तुम्ही दोघांनी काय आज नाही जायचं ना कुठे हॉस्पिटलला? थांबा तुम्ही आता. मला तुम्ही पाणी प्या सगळे. खूप दिवसांनी आले, पाहुणचार नको करायला का तुमचं? घे भाडी. आज लॅपटॉप्स आणले ना तुम्ही? आज बसून डॉकर फाईलपर्यंत सगळं झालेलं पाहिजे तुमच्या फाईलमध्ये. आज म्हणजे डॉकर शिकवलं नाही मी अजून, आज डॉकर आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, पण मग प्रोजेक्ट सेटअप, पॅकेज इन्स्टॉलेशन, पॅकेज बिल्डिंग, टर्मिनल होस्टिंग, ठीक आहे, गिट रेपोजिटरी, डिफरन्स बिटवीन गिट अँड गिटहब, नंतर मग रेपोजिटरी क्लोनिंग, गिट ॲड, या कमेंट्स काय, टर्मिनलवरती कशा रन करायचा, नक्की गिटमध्ये आपण कोड कसा पुश करतो, का बरं करतो, या सगळ्या गोष्टी आज झाल्या पाहिजे. काय तोपर्यंत लॅपटॉप काही कामाचं नाही. सर मला एक विचारायचं होतं, जर आपण सगळं ते मॅन्युअली करू शकत होतो फाईल्स वगैरे आणि ॲट द एंड फक्त गिट ॲड आणि कमेंट वगैरे करून तेवढं मॅन्युअली म्हणजे, त्या फाईल्स वगैरे आपण मॅन्युअली क्रिएट करू शकत होतो सगळं, आणि ते सगळं करून झाल्यानंतर डिरेक्टली टर्मिनलला जाऊन गिटच्या कमांड टाकून हां, मग आपण टर्मिनलवरती का बनवलं? हां, कारण की हे आपण इथे बनवू शकतो. ठीक आहे, टर्मिनल इज कॉमन फॉर एव्हरीथिंग. तुम्ही लिनक्सवर जा, मॅकवर जा. आता तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम कुठली वापरताय यू डोंट नो. तुम्ही लिनक्स वापरू शकता, तुम्ही मॅक वापरू शकता. ठीक आहे, टर्मिनल इज कॉमन. टर्मिनलच्या वरच्या कमेंट्स कॉमन आहेत. ठीक आहे, आणि कधी कधी काय होतं, तुम्ही एक क्लाउडवरती मोस्टली टर्मिनल कॅन ॲक्सेस युअर क्लाउड. आय मीन इट कॅन वर्क ऑन युअर मॅन्युअल, म्हणजे मॅन्युअल तुमच्या याच्यावरती पण तो काम करू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला त्याच्यावरती सिम्पल काय होतं, एकदा टर्मिनलवरती बनवल्यावरती तुमचे बाकीचे लोक पण ते बघू शकतात की तुम्ही नक्की काय ॲक्सेस केलेलं आहे, तुम्ही नक्की कुठली फाईल बनवली आहे, कुठला पॅकेज बनवला आहे. ठीक आहे, आणि मोस्टली हे जे आपण प्रोजेक्ट्स करतो हे टर्मिनलवरतीच बनतात. मॅन्युअली आपण फाईल्स बनवत नाही, कुठल्याच नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टर्मिनल हेल्प्स यू टू ॲक्सेस द पाथ, की नक्की कुठल्या पाथमध्ये कुठला फोल्डर आहे ते कशाने बघतं, कुठली त्याला कुठली हे आहे, कुठली कमांड आहे, कुठल्या फोल्डरमध्ये नक्की काय आहे. सीडी डायरेक्टरीला ॲक्सेस करतं की तुम्ही नक्की डेस्कटॉपवरती आहेत का, कुठलं. LS लिस्ट देतं, बरोबर. LS लिस्ट देतं की त्या पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये नक्की कुठले कुठले ॲप्स आहेत किंवा कुठले कुठले फाईल्स आहेत किंवा कुठल्या एक्सटर्नल फोल्डर्स बनवले आहेत. तर पहिल्या लेक्चरपासून आपण हे बघितलं डिप्लॉयमेंटमध्ये की प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय असतो. जसा जो प्रोजेक्ट स्ट्रक्चर एक्सप्लेन केला आहे, ज्याचा फोटो पण तुम्हाला पाठवला आहे, तसाच प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुमच्या प्रत्येक AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग फ्रेमवर्कसाठी तसाच असतो. बट मोस्टली मशीन लर्निंग फ्रेमवर्क्स होतं तसाच प्रोजेक्ट स्ट्रक्चर काम करतो. ठीक आहे, काय होता तो प्रोजेक्ट स्ट्रक्चर? प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय होता पूर्ण? डेटा, हां, त्याला तुम्ही काही नाव देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. रिक्वायरमेंट.txt कशासाठी दिलं होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जे पण आपल्याला रिक्वायर्ड पॅकेजेस आहेत ते सगळे त्यामध्ये. पॅकेजेस म्हणजे काय, जे आपण वापरले आहे, ज्या डिपेंडन्सीज आपण वापरल्या आहे, लायब्ररीज वापरल्या आहे, त्या रिक्वायरमेंट.टेक्स्टमध्ये सेव्ह करायचा. ठीक आहे, ते झाल्यानंतर मग रॉ डेटा कुठे ठेवायचा, डेटा फोल्डरमध्ये. SRCमध्ये नेहमी 3 वेगळ्या. आता तुम्ही रॉ डेटा, त्याच्यानंतर एक IPYNB फाईल EDA-साठी यूज होते. ठीक आहे, आता त्यामध्ये पण तुम्ही कंप्लीट कोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट आपल्याला जेव्हा आता आपण डिप्लॉयमेंटला जातो तर डिप्लॉयमेंटला ज्युपिटर फाईल डायरेक्ट समजत नाही. त्याच्यासाठी आपल्याला .py एक्सटेन्शनची पायथन स्क्रिप्टच लागते.
त्याला पण एका स्क्रिप्टमध्ये सगळ्या गोष्टी त्याला समजत नाही, म्हणून आपल्याला ट्रेनिंगची वेगळी, प्री प्रोसेसिंगची वेगळी, ठीक आहे, प्रेडिक्शन्सची वेगळी. जसा आपण कोड केला आहे ना सेम तसा, फक्त वेगळा वेगळा करून ठेवायचा आहे, ठीक आहे. नंतर मग रूट, प्रोजेक्टच्या रूटमध्ये आपल्याला आता आज आपण फ्रंट एंडबद्दल बोलणार होतो की फ्रंट एंड का गरजेचं आहे, नक्की काय करायचं फ्रंट एंड, ठीक आहे. सो कमिंग टू तुम्हाला आता मी एक app.py पाठवली आहे, ठीक आहे. app.py म्हणजे app.py मध्ये काय आहे, आता आपला जो फ्रंट एंडचा कम्प्लीट कोड आहे तो आहे. आता फ्रंट एंड कशासाठी इम्पॉर्टंट आहे, आपण पहिल्यापासून आपण जो आत्तापर्यंत आपण जे मशीन लर्निंगमध्ये केलं होतं, व्हॉट वी यूज टू डू, वी यूज टू राईट एव्हरीथिंग मॅन्युअली. म्हणजे जर आपल्याला काय प्रेडिक्ट पण करायचं असेल तर आपण टाकायचो. जसं आपला आत्ताचा प्रोजेक्ट काय चालू आहे, स्टुडंट प्लेस होऊ शकतो का नाही. आपण हेच जर लॉजिस्टिक रिग्रेशन वापरून जेव्हा पहिले करायचो, आपण काय मॅन्युअली एखाद्या ज्युपिटरच्या सेलवरती जाऊन वी यूज टू राईट ही हॅज कोड 75 एंटर, मग नेक्स्ट ठिकाणी जाऊन तिथे आपण लिहायचो. जिथे जिथे तो पायथनचा लूप, जिथे जिथे हे आहे, जिथे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे, नंबर ऑफ काय मिनी प्रोजेक्ट किती केले त्याने, 2 केले, तर मग तिथे आपण 2 टाकायचो आणि नंतर शिफ्ट प्लस एंटर केलं तर आपल्याला तो खाली प्रेडिक्शन्स द्यायचा, ठीक आहे. हे आपल्यासाठी झालं, दिस वॉज अ बॅक एंड. बट नाव राईट नाव वी वॉन्ट टू पुश इट टू फ्रंट एंड. फ्रंट एंडमध्ये काय एक ॲप बनवायचं आहे, ज्या ॲपमध्ये इझिली, म्हणजे आपण हे स्वतःसाठी थोडी करतोय प्रोजेक्ट, लोकांसाठी करतोय ना. लोक थोडी बॅक एंडवरती जाऊन सगळं करत बसणार आहे, नाही, दे आर गोइंग टू डू इट ऑन ॲन ॲप्लिकेशन. सो आपण तो आपला ॲप्लिकेशन बनवतोय. तर पायथनमध्ये आता स्ट्रीमलीट वगैरे हे जर फ्रंट एंड आहे ते आपल्या डेटा सायन्सचं काम नाही आहे, ते टीममध्ये जे फ्रंट एंड डेव्हलपर्स असतात ते सगळं बनवतात, ठीक आहे. आता फ्रंट एंडसाठी कुठले कुठले पायथनचे फ्रेमवर्क्स आहेत ते माहिती पाहिजे. डिझँगो झालं, फ्लास्क झालं, ठीक आहे, हे स्ट्रीमलीट झालं. बट फ्लास्क आणि स्ट्रीमलीट हे असे 2 आहेत जे जास्त याच्यावरती बनवतात. नंतर अजून कुठले, फ्लटर एक आहे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी वापरतात, स्प्रिंग बूट आहे, ऐकलं आहे का हे, ठीक आहे. आता याच्यावरती आपण पुढे जाणार आणि बघणार की app.py, आता ही फाईल कुठे सेव्ह पाहिजे ते कळलं आहे का, कुठे पाहिजे, रूट फोल्डरमध्ये. कुठल्याच फोल्डरच्या मध्ये, कुठल्या फोल्डरमध्ये नाही ना, त्या प्रोडक्शन कोडमध्ये. प्रोडक्शन कोड कुठला असतो तुमचा, तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज युअर प्रोडक्शन कोड, हां, तर SRCमध्ये जो आहे ना त्याला प्रोडक्शन कोड म्हणतात, ठीक आहे. मोस्टली ना तुमचं काम ते EDAवरतीच असतं, ठीक आहे. प्रोडक्शन कोडवरती मग तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक ॲडव्हान्स येतं, त्याच्यामध्ये हायपर पॅरामीटर्सची वेगळी फाईल बनते. तुम्हाला प्रोडक्शन कोडवरती पण तुमचं काम नेमलेलं असतं, तुझं याच्यावरती आहे, तुझं याच्यावरती, तुझं याच्यावरती आहे, ग्रीड झालेले असतात. तुम्हाला फक्त तिथे जाऊन तेवढं चेंज करायचं, एवढं सिम्पल काम असतं, ठीक आहे. पण हे सिम्पल तुम्हाला इथे वाटते करायला, तिथे तुम्हाला डॉकरला कन्सिडर करायचं, तुम्हाला CI/CDला कन्सिडर करायचं, कधी पुश करायचा कोड, कधी कमिट चेंज कधी कमिट करायचा, ठीक आहे. हे सगळं माहिती पाहिजे. ओके, चलो आता एकदा ते train.py फाईल ओपन केली सगळ्यांनी, सॉरी app.py ओपन केली, ठीक आहे. ही आपण करणार आहे आता स्ट्रीमलीटमध्ये. कशामध्ये करतोय आपण, स्ट्रीमलीट काय आहे, अगेन इट्स अन फ्रेमवर्क जिथे आपण आपला कोड, जो कोड केलेला आहे आपण, जो ॲप केलेला आहे, त्याला एक फ्रंट एंडचं रूपांतर आपण देऊ शकतो. यासाठी तुम्ही ChatGPT मी तुम्हाला म्हणतोय ते तुम्ही ChatGPT वापरला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला काही टॅग्स माहिती पाहिजे, ठीक आहे. टॅग्स म्हणजे काय, टायटल झालं, ठीक आहे, प्रेडिक्ट स्टुडंट प्लेसमेंट युझिंग अकॅडमिक. इथे म्हणजे तुम्ही इथे पण तुम्हाला काही गोष्टी ऑलरेडी दिसतो का कोड, केला का ओपन, पाठवला आहे ना मी, करा ना ओपन. काय नाही, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. डॉकर आपल्याला रन झाला ना, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. एकदा सगळ्यांचं होऊन जाऊ द्या, मग आपण डॉकरकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही डॉकर इन्स्टॉल करा. गुगलला जायचं, डॉकर टाकायचं, डॉकर विंडोज ARM करायचं ना, ARM 64 ADM, हां ठीक आहे. तुम्ही तिघांनी लक्ष द्या, सगळ्यांनी, बाकीच्यांनी. ओपन केला का app.py, चलो झालं का युगेंद्रराव, ओके. सगळ्यात पहिली लाईन काय, इम्पोर्ट स्ट्रीमलीट ॲज ST. आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. नंतर SRC.predict. आता आपण काय करायचो, scikit-learn.preprocessing इम्पोर्ट लेवल एन्कोडर, आठवतं का, काय होतं, sklearn.preprocessing इम्पोर्ट लेबल एन्कोडर करायचो. तसंच आता इथे काय आहे, SRC.predict इम्पोर्ट
प्रेडिक्ट. आता हे प्रेडिक्ट काय आहे, ऑलरेडी आपण predict.py मध्ये हे सेव्ह केलेलं आहे. आणि SRC काय, हा पॅकेज आहे जस्ट लाईक sklearn. ओके, त्याच्यामध्ये प्रेडिक्ट नावाचा जो मॉड्यूल आहे आपला तो आपण काढलेला आहे. ठीक आहे, आता हे कुठे केलेलं आहे आपण सेव्ह, predict.py मध्ये. ओके, हे माहिती पाहिजे, ही लाईन इम्पॉर्टंट आहे, src.predict. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, पेज टायटल, पेज आयकॉन, लेबल, लेआउट. ठीक आहे, लेआउट म्हणजे तुम्हाला सेंटरला पाहिजे किंवा कुठे राईट साईडला पाहिजे. ठीक आहे, आता तिथे पेज टायटल, तुम्हाला टायटल काय द्यायचं आहे, काय होतं टायटल, स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर. ठीक आहे, हे काय झालं, ॲप्लिकेशनला काय टायटल पाहिजे आपल्या. ठीक आहे, दिसते का तिथे, ते st.set पेज कॉन्फिगरेशन म्हणजे पेजचे कॉन्फिगरेशन होते. नंतर मग तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशनला काय नाव द्यायचं आहे, सॉरी टायटलला काय नाव द्यायचं आहे. ठीक आहे, नंतर मग येतो इनपुट सेक्शन. इनपुट सेक्शनमध्ये काय, सगळ्यात पहिली कॉलम काय पाहिजे, मॅथ्स. बाय द वे याला तुम्ही 2 याच्यात बनवू शकता. एक असतं स्लायडर, म्हणजे डायरेक्ट स्लाईड करून पाहिजे की स्कोर 7 दाखवतो. ठीक आहे, नंतर पायथन स्कोर, हेच हो ना सगळं, हेच पाठवलं पाहिजे ना, तुम्ही कोड करून बघितलं असेल. SQL अटेंडन्स किती, त्याचा मिनी प्रोजेक्ट त्याने किती केले, कम्युनिकेशन स्कोर किती आहे, प्लेसमेंट रेडीनेस किती आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इफ ST बटन. आता इथे बटनच्या ऐवजी तुम्ही स्लायडर्स पण वापरू शकता. स्लायडर्स काय मी ते दाखवतो. ठीक आहे, सिम्पल. आणि लास्टला आहे इफ एल्स कंडिशन वापरून स्टुडंट इज लायकली टू गेट प्लेस्ड. जर प्रेडिक्शन 1 आलं आणि जर त्याच्यापेक्षा कमी आलं तर स्टुडंट इज अनलायकली टू बी प्लेस्ड. सिम्पल, एक सिम्पल कोड आहे. याच्याबद्दल तुम्हाला जास्त नाही केलं तरी लाईक इट्स नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय आहे तर फक्त सेकंड लाईन कोडची, पूर्ण कोडमध्ये कुठली, सेकंड लाईन, src.predict इम्पोर्ट प्रेडिक्ट. आता जर प्रेडिक्ट एकदा जर तुम्ही प्रेडिक्टला जाऊन आल्या, ठीक आहे, तर प्रेडिक्टवर पण तुम्हाला कसं आहे, प्रेडिक्ट इज ऑल्सो लाईक तो डिपेंड आहे तुमच्या प्री प्रोसेसवर. ठीक आहे, प्री प्रोसेस आहे तुमच्या ट्रेनिंगवर. ठीक आहे, तर एक चुकलं. एक प्रॉब्लेम आला होता तिथे. हां. तुम्ही तो सांगितलं ना, प्री प्रोसेसिंग फ्रॉम प्री प्रोसेसर. हां. तिथे SRC होतं ना आपल्या कोडमध्ये. हो. ते काढायला लागत होतं, तो पण रनच होत नव्हतं. हां, कारण की तुम्ही तोपर्यंत SRCला पॅकेज नाही बनवलं. एकदा SRCला पॅकेज बनावं लागतं आपल्याला. पॅकेज कसा बनतो, .init py डॉट अंडरस्लॅश हां init _py आणि परत इंटर. हां, टेक्स्ट फाईल पूर्ण टर्मिनलचे कोड्स आहे त्याचं. हां, ते बनावंच लागतं. एक मिनटं, SRC मध्ये असेल ते, नाही तर मग पाय काय. हां, इनिटच्या फाईलमध्ये ह्या ज्या तिघाच्या डिपेंडन्सी टाकायची गरज नाही, तो बनला जातो. त्याच्यामध्ये या तिघींचा डिपेंडन्सी स्टोअर राहतं. जे तिघी जे काम करते ना, या तिघींना तो एक पॅकेज बनवून टाकतो. कशाला, पूर्ण प्रोडक्शन कोडला तो एक पॅकेज बनवतो. आपण मग त्याच्यातल्या गोष्टी ॲक्सेस करू शकतो एक 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 एक. मग तुम्ही विदाऊट SRC करून केलं का, रन झाला का. ठीक आहे, बघू. जर डॉकरला जर काही प्रॉब्लेम येत नसेल तर ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण मग तसं करतात. मी तुम्हाला एक टेक्स्ट डॉक्युमेंट परत पाठवेल. ठीक आहे, हे कळलं. परत तुम्ही टर्मिनलवरती आले. लेट्स गेट बॅक टू टर्मिनल. टर्मिनलवरती आल्यानंतर काय कोड काय रन करायचा, पहिलं डॉकरचा सेटअप. ठीक आहे, चलो. आता इथे पायथन करत होतो ना, आपल्याला करावं लागतं स्ट्रीमलीट रन ॲप.py. आता तुम्ही फ्रंट एंड नसेल बनवला ना, ठीक आहे, पण तो रन करता आला का. हां, तुम्ही तर केला होता ना रन. ओपन झालं होतं ते, फक्त नाव आलं होतं. फक्त नाव आलं होतं. म्हणजे काय म्हणजे थोडासा स्कोर टाकला होता ना. अच्छा, आज तुम्ही रन तर करून बघा. तुमचा एक लोकल होस्ट ID येतोय का नाही बघा. तो आला होता. लोकल URL आणि नेटवर्क URL येतोय का, तो चेक करा. ते जरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आला होता का. हां, म्हणजे मग आता तुमचं ते सगळं रन झालेलं आहे. फक्त आता तुम्ही जो कोड केला तो कोड करायचा. हा जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता पण ते प्रॉब्लेम काय की तुम्ही कसं प्री प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे, इज इट प्री प्रोसेसिंग किंवा प्री प्रोसेसर, तुम्ही कसं नाव त्या
तेच नावं दिलेत ना. हा कोड पेस्ट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. काही समजत नाही सर, मी मागच राहिलो. हा मग तुम्हाला काय काय नाही डॉकर तर कळेल ना. ठीक आहे, पण पुढं फाईल कशा ओपन करायची काय समजत नाही. कोणती फाईल? टर्मिनलवर आपण जे केलं नाही तुम्ही आता फक्त हे बनवून ठेवलं आहे ना आत्तापर्यंत, तो प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवून ठेवलं आहे फक्त आत्तापर्यंत, बस ना पुढे मग. काय करायचं. पुढे आता तुम्ही समजतच थांबून, नाही. हा ना मग अजून थांबून जा तुम्ही. म्हणून मी आज यांना म्हटलं तुम्ही बसा एकदा, तेव्हा कळेल कुठे काय टाकायचं, कुठे कसं टाकायचं, कुठे का टाकलं ते सगळं कळेल. आता तुमचं स्ट्रक्चर तर रेडी आहे ना, बॉडी स्केलेटन रेडी आहे फक्त आता ॲट द मोमेंट. म्हटलं ऑफलाईन या, आपल्याला समजतं. नव्हतं आला तुम्ही पहिल्या लेक्चरला. पहिल्या 3 लेक्चर दोन्हीच होत्या. त्यांचं बरं झालं मग, आम्ही एक एक गोष्टी बसून बसून केल्या. हां, नंतर तुम्ही सांगितलं पाहिजे, म्हणजे एवढं नव्हतं. हो मी सांगितलं होतं असं होतं. ठीक आहे असो. बघ तुम्ही टर्मिनलवरती जाऊन आत्ता फक्त प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवून ठेवा आणि रेपोजिटरी बनवून ठेवा. हां बस, त्याच्या पुढे आपण बघू काय होतं. मी तुम्हाला जे टेक्स्ट डॉक्युमेंट पाठवलं होतं त्याला बघून करून बघा. ChatGPT वापरा, नाही पण म्हणत नाही, किंवा आपण परत एकदा बसून करू. मग आता एवढं पण नाही आहे काय, तर मग तुम्ही यांच्यासोबत आज बसून सगळे उद्यापर्यंत मला स्ट्रीमलेट फाईल सगळ्यांची झाली, स्ट्रीमलेट आणि डॉकर. कोणतं डाउनलोड करायचं सर? ए तुम्ही कुठलं केलं काय डॉकर? थर्ड ऑप्शन आलं ना, ते केलं. आर्मवाला नाही केला. आर्मवाला जायचं ऑप्शन. तो नाही केला. मग तुला ऑप्शन आला होता. आर्मवाला ना ChatGPT. मी ते बोललो पण तुमचं कॉन्फिगरेशन वेगळं, मलाच मॅकचं सिलिकॉन चिप वेगळी, इंटेल चिप वेगळी, ते बघून करावं लागतं. तुम्ही तुमचा ChatGPTला तुमच्या कॉन्फिगरेशन्स टाका आणि त्याच्यानुसार ठीक आहे. नाही जर त्याच्यावरती नाही रन झालं ना, तो अनइन्स्टॉल करू आणि दुसरा इन्स्टॉल करू, एवढा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हां ठीक आहे. मला तरी वाटतं तुमचं गिटचं व्हर्जनचा इश्यू असेल. झालं क्लोन झाली का? कधी झाली? आत्ता तुम्ही तेच करत होता का? ठीक आहे. इथे तुमच्या रूट फोल्डरवरती जाऊन स्ट्रीमलेट रन app.py तुम्ही नका करू, मी आता फक्त समजून घ्या. जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला समजेल की स्ट्रीमलेट काय आहे. ठीक आहे. अजून आपण याला डिप्लॉय नाही केलेलं आहे, आपल्याला आधी सगळं बनवून घ्यायचं आहे. आत्ताशी आपण फक्त कोड केलं, जे आपण करत होतो ना पहिले प्रोजेक्ट्समध्ये तेच करून ठेवलं आहे. फक्त आता इथे विथ हेल्प ऑफ टर्मिनल केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला टर्मिनलचे कोड्स पण समजले पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचा प्रश्न ठीक आहे, दुसरे त्याला अजून एक आन्सर हे पण आहे, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये हे पण देऊ शकता की तुम्ही जर मॅन्युअली जर सगळ्या फाईल्स बनवल्यात ना, जेव्हा तुम्ही कोड पुश करतात ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याचे कॅशे फाईल्स बनण्याच्या तिथे रेपोजिटरीवरती प्लस जो स्ट्रक्चर आहे तो चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. कळलं का? जर तुम्ही मॅन्युअली बनवायला गेल्या ठीक आहे, मॅन्युअली तिथे ड्रॅग अँड ड्रॉप, तसं तर मग तुम्ही मॅन्युअली ड्रॅग आणि ड्रॉप पण करू शकता गिटहबवरती. मग तुम्ही काय आहे गिट पुश गिट ॲड करताय बिकॉज म्हणजे at the end मी काय म्हणत होते की आता आपण ज्या फाईल क्रिएट केल्या, ट्री वगैरे आपण list हा. वगैरे ते सगळं बघू, ते सगळं मॅन्युअल करायचं आणि at the end जेव्हा आपल्याला ती फोल्डर पुश ते करायचं करता येतो, ते जमतं, ते करता येतं. मी काही आमचं पहिले 2 दिवस वर्क नव्हतं होत तर ते पण केलं, तर मग शिकतो कशाला आपण ती गोष्ट. मी तेच विचारले की जर मॅन्युअल करू शकतो तर मग आपण मग मी एवढं तेच सगळं सांगितलं ना का की करू? आता हीच गोष्ट सांगा तुम्हाला मी मॅकवरती करायला देतो, हे फोल्डर बनवा ते फोल्डर बनवा, तुम्हाला जमेल का? नाही. पण टर्मिनल जर ॲक्सेस केला तुम्ही, जर तुम्ही टर्मिनलवरती बनवलं, मला सांगा टर्मिनलचे कोड्स टर्मिनलचे कमेंट्स तर कॉमन आहे. ठीक आहे. इररिस्पेक्टिव्ह तुम्ही काही ओपन कर, कुठला पण ऑपरेटिंग सिस्टीम वापरा, कॉमन आहे. सोपं कुठेच आहे. आम्ही पण विचारला होता कपिल सरांना गोष्टी. चलो ठीक आहे. हे रन कशी करतात? स्ट्रीमलेट रन app.py
PY सिम्पल आहे, खूप सिम्पल. ठीक आहे, ते रन केल्यानंतर एंटर करायचं. ठीक आहे, तुमचं एक गुगल क्रोमवरती तुमचा एक ॲप्लिकेशन बनतो स्ट्रीमलीटचा. म्हणला का? त्याच्यात आलं का? मी जो पाठवला होता कोड तो पेस्ट केला ना? आलं का? मॅथ स्कोअर किती टाका बरं. मॅथ स्कोअर टाका 100 आउट ऑफ लेट्स से 78. पायथनचा स्कोअर 67. SQLचा स्कोअर 90. अटेंडन्स होती त्याची 67%. किती मिनी प्रोजेक्ट केले? 3. कम्युनिकेशन स्कोअर त्याचा 6 आहे आणि प्लेसमेंट रेडीनेस स्कोअर त्याचा लेट्स से 3. प्रेडिक्स प्लेसमेंट. स्टुडंट इज लायकली टू बी प्लेस्ड. येते का? प्रेडिक्शन्स येते का? म्हणजे बरोबर आहे इथपर्यंत. काय टाकलं? किती काय काय स्कोर्स टाकले होते तुम्ही? हां. पायथन तुम्ही काय टाकलं ते सांगा मला फक्त. फक्त मी तुमचं प्रेडिक्ट ते प्लेसमेंटची स्कोर 10 टाकलं. बाकी सगळं 67 90 असं टाकलं आहे. पहिलं काय 78. सेकंड 67. तुम्ही टाका तर 90 टाकलं. काय SQL स्कोअर 90. तो रँक कसा काय विसरलो? आता माझं ह्याच्यावरचं गेलंय. तुमचं होणारच नाही, थांबून जातं. अहो अटेंडन्स किती टाकलाय? आता नाही, माझा ॲप आम्ही सगळे लॅपटॉप बंद केला. आता ॲप डबल कसा बघायचा? स्ट्रीमलीट रन डायरेक्टली डायरेक्ट टर्मिनलवरती जा. ह्याच्या नाही नाही, तर तुमचं टर्मिनल. हां, CD तो जो फोल्डर नेम आहे तो टाका. मग तुम्ही त्या फोल्डरला जाल. गेलं का? CD डेस्कटॉप रन झालं. हां, आता मग CD तो जो फोल्डर नेम आहे तो टाका तुमचा. तुम्ही अटेंडन्स किती टाकला? अटेंडन्स 67. SQL स्कोअर, SQL स्कोर 90 टाकलं. पायथन, पायथनचं 67 टाकलं. मॅथ 78. मिनी प्रोजेक्ट किती केले? 3 केले. कम्युनिकेशन स्कोअर 6 टाकलं. आणि प्लेसमेंट रेडीनेस स्कोअर किती टाकला Place तुम्ही? 10 टाकलं. मी 10 टाकतो. बघू आपण. नाही होत तो टाका ना. 57 टाका. हां गेले आता. आता स्ट्रीमलीट आलं का तिथे? स्टुडंट प्लेसमेंट प्रोटेक्टर आलं का? हां, आता स्ट्रीमलीट रन. तो जो फोल्डर तुमच्या ज्या फाईलचं नाव आहे ते करा. रन. हां हां, काय फाईलचं नाव? नाही हो, ते फोल्डरचं नाव झालं. तुम्ही कुठल्या नावाने बनवलं आहे? हां, app.py. झालं का? काल झालं होतं पूर्ण. आम्ही टाकलं पण होतं. आता झालं का? हां, तुमचं काय आहे? बघू कसं आहे. सेमच आहे. मी तुमचीच कॉपी केलेली ह्याच्यातून. हां ठीक आहे ना. तुमची गिटहबला जाऊन शोधून त्यातून ते मी गिटहबला आम्ही त्या दिवशी पुश केलं ना कोड, मग ते गिटहबला गेला असेल. मला वाटलं तुमच्याकडून राहायला मग मी आलं का? गिटहबला गेली. हां. ती फर्स्ट शोधली, जाऊन फाईल आणि कॉपी केली. 0.82 हो. बरोबर का? हां, मग सारखंच आहे. तुम्ही टाका बरं. 78 67 90 67. 90. अटेंडन्स 78 67 90. अटेंडन्स 67. मिनी प्रोजेक्ट 3. कम्युनिकेशन 6 आणि प्लेसमेंट रेडीनेस स्कोअर 57. चला आता तोपर्यंत नोटबुक्स काढा. झालं का? नाव वी हॅव जस्ट मेड आर फ्रंट एंड. ठीक आहे, जो पण फ्रंट एंड आहे. आता आपण मूव्ह करूया. आज फक्त इंट्रोडक्शन घेऊ डॉकरचं, उद्या कोड करू. ठीक आहे.
हे लिहून घ्या सर. डाउनलोड केलेल्या फाईलचं काय नको करायला? ते ते थोड्याने तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा फक्त. ते ॲप येतो डॉकरचा, ते ॲप इन्स्टॉल होईल, तुम्हाला कंटिन्यू रनिंग ठेवावं लागतं असो. चलो आता आपण बघूयात वाय डॉकर आणि नक्की डॉकर काय आहे. तर डॉकर आपण पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही जर पहिले पण ऐकलं असेल तर डॉकर इज समथिंग विच. आता प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आपण जो आपला ॲप बनवला आहे किंवा आपण जो आपला AI मॉडेल बनवलं आहे ते मला तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये रन करायचं आहे, तुमचं प्रत्येकाचं. मी बनवलं कुठे? मॅकमध्ये. ठीक आहे, आता तुम्हीच बघितलं मॅकच्या आणि त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येतात मी जेव्हा तुम्हाला फाईल पाठवतो. ठीक आहे, आता मी फाईलने पाठवतो तुम्हाला, मी आता पूर्ण मॉडेल पाठवतो, तो गॅरंटी मी सांगतो तो रन होणार नाही. बिकॉज डॉकर वगैरे मी तसं काही बनवलंच नाही आहे. ठीक आहे, डिप्लॉयने केलं आहे मी, अजून डिप्लॉयमेंट झालीच नाही अजून. आता फक्त आपण सेटअप करतो आहे, डिप्लॉयमेंटसाठी सेटअप करतो आहे, जेणेकरून CI/CD थ्रू तो तुमच्या सगळ्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये रन झाला पाहिजे. ठीक आहे, वाय डॉकर इज इम्पॉर्टंट. डॉकर तुमच्या पूर्ण ॲप्लिकेशनला एक कंटेनरमध्ये एक पॅकेज करून ठेवतं. हे माझं आहे ना, हे पॅकेज करून ठेवेल. काय? व्हॉट विल डॉकर डू? डॉकर विल कंटेनराइज युअर एव्हरी line of code and every dependencies in a package or in a container. Why? Because it should run on any other environment. म्हणजे तुम्ही कुठला पण एन्व्हायरमेंट वापरा, विंडोज असू द्या, लिनक्स असू, तुमच्या प्रत्येकावरती तो रन आणि डिप्लॉय झाला पाहिजे. त्यासाठी आपण डॉकर यूज करतो. ठीक आहे, तर डॉकरमध्ये काय काय स्टोर्ड असतं हे आपण उद्या तर बघणारच आहे, पण डॉकरचे एक की बेनिफिट्स आहेत ते तुम्ही लिहून घ्या. तर सगळ्यात पहिलं काय आहे, लिहा. घरी जाऊन डॉकरची एक मस्त डेफिनेशन लिहून झाल्यानंतर हे बेनिफिट्स लिहा. मी असे हे तुम्ही एवढं जरी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं ना डॉकरचं, मोर दॅन इनफ, जे मी तुम्हाला आता लिहून देईन. कशी डॉकर फाईल लिहिता, काय नक्की डॉकर फाईलमध्ये असतं, कसा रन करतात आपण उद्या बघूया. आता एक थिअरॉटिकल आज फक्त समजून घेऊ. डॉकर CI/CD सेटअप आणि मग डिप्लॉयमेंट, सिम्पल. मग तो एक प्रोजेक्ट करू ना आपण मोठा. आपल्या लेक्चर तेव्हा संपून जातील. एक मी प्रोजेक्ट तुम्हाला मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट देईल, आपण सगळे म्हणजे इन्क्लुडिंग मी, आपण सगळे मिळून त्याच्यावरती काम करू. त्यामध्ये फाईन ट्युनिंग येऊनच जाईल. ते तुम्ही घरी बसून पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथे येऊन केलं तरी चालेल, फक्त झालं पाहिजे ज्याला जे काम दिलं. ठीक आहे, तर डॉकरचा पहिलं एक वाय इट इज इम्पॉर्टंट. द फर्स्ट थिंग इज कन्सिस्टन्सी अक्रॉस एन्व्हायरमेंट्स. ठीक आहे, आपण एक डॉकर, देर इज अ डॉकर इमेज फॉर्म. ठीक आहे, हे लिहू नका, मी तुम्हाला सांगतो. देर इज अ, काय पहिली गोष्ट काय, कन्सिस्टन्सी across environments. There is a Docker image on which are read-only templates contain everything and application needs to run. हे जे मी सांगितलं, कोड, लायब्ररीज, कॉन्फिगरेशन फाईल्स एक्सेट्रा. ठीक आहे, हे एका इमेजमध्ये विच इज अ रीड ओनली इमेज, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कोडमध्ये ज्या डिपेंडन्सीज, हे जे आपण SRCs आउट करून ठेवलेलं आहे, आपण नंपायचा कुठला व्हर्जन वापरला आहे, पांडासचा काय वापरला आहे, नक्की प्री प्रोसेसिंगमध्ये लेबल एन्कोडर वापरलं आहे का, हे सगळं एका ठिकाणी स्टोअर करतो. आता याचं एक एक्झाम्पल समजायचं जर मला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे की लेट्स से जर मी काहीतरी बनवलं आहे, काही पण एखादी गोष्ट सांगू. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की हे तुम्ही जाऊन पण बनवा, हे तुम्ही पण बनवू शकता. मी जर एखादी खाण्याचा पदार्थ बनवला आहे, ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन बनवा. काय काय करायला सगळ्यात पहिले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी आज बनवलं आहे लेट्स शिरा बनवला, सिम्पल. तुम्हाला मी सांगितलं घरी जाऊन तुम्ही शिरा बनवा, सेम असंच. पहिली गोष्ट काय विचाराल तुम्ही मला, सिम्पल. पहिली गोष्ट तेव्हाच तो माझ्यासारखा बनेल ना. क्लिअर, जे जे मला लागतं आहे, जे जे मी वापरलं आहे, ठीक आहे, त्यामध्ये पण सेमच बनवायचं आहे मला. तर किती काय टाकलं आहे, किती पोर्शन अमाऊंट, सपोज काय लागतं त्याला शिराला, दूध, साखर, करेक्ट ना, किती टाकलं आहे मी, किती ग्रॅम्स ऑफ साखर टाकलेली, तर हे सगळं तुम्हाला पण माहिती पाहिजे. करेक्ट. मग सिम्पल, तुम्ही माझ्याकडे मागताना काय मागाल रे,
प्रॉपर ते पोर्शन आणि Recipe. लिस्ट जे List? वापरलंय ते किती वापरलंय. किती वापरलंय बनवता तुम्हाला पण येत आहे, तुम्हाला कसं बनवायचं आहे माझ्यासारखं, कळतंय का व्हॉट आय एम सेइंग. शिरा तुम्हाला पण बनवता येतो, पण तुम्हाला सेम माझ्यासारखं बनवायचं सेम. तर मी काय करेल, सिम्पल एक किती पोर्शन वापरलाय, काय वापरलाय हे चेकलिस्ट करून त्यांना देऊन टाकेल. बनवायचं त्यांना माहिती, सिम्पल. खायचं त्यांना माहिती आहे. ठीक आहे, कळलं का डॉकर कसं काम करतं. ठीक आहे, मला जे बनवायचं आहे त्याला मी सगळं एका इमेज, रीड ओनली इमेजमध्ये स्टोअर केलं. म्हणून तुमचा पहिला पॉईंट होता कन्सिस्टन्सी अक्रॉस एन्व्हायरमेंट्स वेअर डॉकर इमेजेस विच आर रीड ओनली टेम्पलेट्स कंटेन एव्हरीथिंग अँड ॲप्लिकेशन नीड्स टू रन. This guarantees consistent behavior regardless of the host environment, which is crucial for reliable testing and deployment. कळलं का? हे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं ना, तेच आहे, फक्त थिअरॉटिकल टर्म्समध्ये आहेत. ठीक आहे, हे मी पाठवलं असं मग तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे. सेकंड इज पोर्टेबल कंटेनर्स कॅन रन ऑन एनी सिस्टीम दॅट हॅज द डॉकर इंजिन इन्स्टॉल्ड. ठीक आहे, माझं एन्व्हायरमेंट तेव्हाच रन होऊ शकतं जेव्हा तुमच्या सिस्टीममध्ये डॉकर इन्स्टॉल्ड असेल. ठीक आहे, ही पहिली रिक्वायरमेंट झाली. ठीक आहे, मी तुम्हाला देतो आहे काय म्हणतो त्याला, तुम्हाला एवढी लिस्ट वगैरे देतो आहे म्हणून मी आल्याला पाणी दिलं होतं. ठीक आहे, जर तुमच्याकडे काय म्हणतो त्याला हेच नाही, काय जे बनवायला लागते कशावर बनवतो आपण, इलेक्ट्रिक इंडक्शनच नाही, बनवता येईल का तुम्हाला, घरी गॅसच नाही, कसं काय बनवणार. ठीक आहे, तर डॉकर प्राय एक की डॉकर तुमचं, हां आता डॉकरचं असं आहे की ते कुठलं पण व्हर्जन चालेल, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण मग कुठलं पण व्हर्जन तुमचं एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर मग एक सेकंड पॉईंट लिहून ठेवा. ठीक आहे, पोर्टेबल कंटेनर्स कॅन रन ऑन एनी सिस्टीम. पोर्टेबिलिटी containers can run on any system that has Docker engine installed. Portability containers can run on any system that has the Docker engine installed. आता हे कंटेनर्स म्हणजे काय कळलं का? आता कंटेनर्स म्हणजे काय, काय कंटेनर्स आर बिल्ट विथ हेल्प ऑफ, जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं कंटेनर्स काय, कंटेनर्स आर बिल्ट विथ द हेल्प ऑफ डॉकर, with the help of Docker file where all our code dependencies and modules used in our code are stored. ठीक आहे, त्याला पोर्टेबिलिटी कंटेनर्स असं म्हणतं. पोर्टेबिलिटी कंटेनर्स म्हणजे काय, ते कुठे पण पोर्ट होऊ शकतात, दॅट्स वाय. ठीक आहे, पोर्टेबिलिटी कंटेनर्स कॅन रन ऑन एनी सिस्टम दॅट हॅज द डॉकर इंजिन इन्स्टॉल, वेदर इट्स अ लोकल मशीन. आता कुठे कुठे डॉकर यूज होईल, कुठे कुठे ते डिप्लॉय होईल किंवा कुठे कुठे तुम्ही वापरू शकता, ते पॉईंट्समध्ये लिहा. काय, लोकल मशीन. सेकंड, कॉर्पोरेट डेटा सेंटर्स. थर्ड, क्लाउड प्लॅटफॉर्म्स. कुठे, लोकल मशीन. लोकल मशीन म्हणजे काय, हे तुमचे लॅपटॉप्स. सेकंड, व्हॉट इज सेकंड, कॉर्पोरेट डेटा सेंटर्स. थर्ड, क्लाउड प्लॅटफॉर्म्स, AWS, गुगल, अज्युअर. ठीक आहे, this allows application to be moved seamlessly between environments without modification. कळलं, जस्टिफाय होतंय का जे मी सांगतोय, सगळं समजतंय का डॉकर. ठीक आहे, थर्ड थिंग इज आयसोलेशन अँड सिक्युरिटी. म्हणजे काय, नाही, पहिले आयसोलेशन. इच कंटेनर इज अन आयसोलेटेड एन्व्हायरमेंट, मिनिंग म्हणजे काय, application running in different containers do not interfere with each other or the host system. वेगवेगळ्या कंटेनरमध्ये रन होणारे जे ॲप्लिकेशन आहे ना, ते एकामेकासोबत इंटरफिअर करत नाही. मला एक सांगा, तुम्ही एक ॲप, आपण आता एक फोल्डर बनवलं, त्याला डॉकर करून ठेवलं, दुसरं एक बनवलं, कधी कधी आपल्या इन्स्टॉलेशन्स, आपल्या डिपेंडन्सीजचा इश्यू येऊ शकतो. त्यापेक्षा मी जर दुसरा फोल्डर, दुसरा प्रोजेक्ट बनवतो आहे, त्याच्या डिपेंडन्सीज मी सपोज डॉकर 2 फाईलमध्ये सेव्ह करून ठेवेल. ठीक आहे, किंवा तिसऱ्या फाईलमध्ये सेव्ह करून तिसऱ्या कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. हे काय हे कंटेनर काय करतं, आयसोलेशन म्हणजे काय,
की हां डज नॉट इंटरफिअर विथ इच अदर ऑर द होस्ट सिस्टम. ठीक आहे. सर आयसोलेशनचं ते पूर्ण एकदा सांगा. हां आयसोलेशन अँड सिक्युरिटी त्याच्यामध्ये इच कंटेनर इज अन आयसोलेटेड एन्व्हायरमेंट म्हणजे तो वेगळा वेगळा त्याचा एन्व्हायरमेंट आहे प्रत्येक कंटेनर. मीनिंग ॲप्लिकेशन्स रन इन डिफरंट कंटेनर्स डू नॉट इंटरफिअर विथ इच अदर. परत वाचतो. आयसोलेशन अँड सिक्युरिटी इच कंटेनर इज अन आयसोलेटेड एन्व्हायरमेंट meaning applications running in different containers do not interfere with each other. ओके याच्यामुळे काय होतं जर याच्यामुळे काय होतं झालं लिहिलं Applications running in different containers. डू नॉट इंटरफिअर विथ इच अदर. ठीक आहे याच्यामुळे काय होतं दिस एन्हान्सेस सिक्युरिटी अँड प्रिव्हेंट्स डिपेंडन्सी कॉन्फ्लिक्ट्स. आता डिपेंडन्सी कॉन्फ्लिक्ट्स जे मी तुम्हाला आता सांगितलं एका फोल्डरमध्ये आपण नंपायचं हे व्हर्जन वापरलं ठीक आहे एकामध्ये दुसरं वापरलं तर ते कॉन्फ्लिक्ट होत नाही कारण की आपण याला या प्रोजेक्ट एला दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवलं आहे प्रोजेक्ट बीला दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवलं. हे इंटरव्ह्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आज जे तुम्ही लिहिता येतं. This enhances security and prevents dependency conflicts. Example, two application needs different version of the same library. कळलं का जे मी तुम्हाला सांगतो काय टू ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण 2 ॲप बनवले आहेत ज्याच्यामध्ये नंपायचं 3.11 व्हर्जन लागतं आहे आणि दुसऱ्याला 3.12 व्हर्जन लागतं आहे. तुम्ही सांगा लोकल होस्टवर करतो आहे याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो करेक्ट. तर त्यामुळे कंटेनर काय करतं 3.11चं दुसरं एका डिपेंडन्सीमध्ये स्टोअर झालं 3.12चा दुसऱ्यामध्ये स्टोअर झालं. कळलं कळलं काय आयसोलेशन म्हणजे काय सिक्युरिटी म्हणजे काय. ओके ठीक. आता तिसरं आहे रिसोर्स एफिशियन्सी. रिसोर्स एफिशियन्सी अनलाइक ट्रेडिशनल व्हर्च्युअल मशीन विच रिक्वायर फुल बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम ऑफिस इन्स्टन्स डॉकर कंटेनर शेअर द होस्ट कंटेनर्स मोर लाईटवेट. ठीक आहे याची काही लिहायची गरज नाही. to run in single server users. Okay. Next is rapid deployment and scalability. Yeah, लिहा पुढचं. Rapid deployment and scalability. Docker काय करतो? Docker streamlines the entire software SDLC किंवा Docker streamlines the entire SDLC. SDLC चा फुल फॉर्म काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. करेक्ट. द एंटायर SDLC SDLC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल ही लिहून ठेवा कुठेतरी. especially forming CI/CD pipelines. लास्ट पॉइंट म्हणजे तुम्ही समजून घ्या फक्त. कंटेनर्स स्टार्ट अप ऑलमोस्ट इन्स्टंटली enabling rapid deployment and making it easy to scale an application up or down in response to demand using orchestral tools. Simplified collaboration and management. Docker makes it easy for teams to share the exact same development environment, facilitating collaboration. It also simplifies application management by allowing version control of images and easy rollback to provide stable version if issue arises. हे जे मी सांगितले ते 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तुमचे. डॉकर कळलं का थिओरॉटिकली काय आहे? हां हो डॉकर एक कंटेनर नाही आहे. डॉकर कंटेनराइज करतं आपल्याला. ठीक आहे. जर आपल्याला म्हणायचं जर कंटेनराइज करायचं त्यासाठी डॉकर लागतं. कळलं का युगेंद्र डॉकर काय? डॉकर तर कळलं ना बाकी नाही तेवढं कळलं ना. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबून जाऊ बिकॉज इवन आय हॅव लेक्चर. तुमचा आजचा टास्क काय आहे लक्ष द्या. ओ मॅडम बसून आज पूर्ण प्रोजेक्ट स्ट्रक्चर दोघांनी
तुमचं स्ट्रीमलीट रन झालं पाहिजे, इथपर्यंत रेडी पाहिजे मला. ठीक आहे. आणि तुम्ही केलं आहे ना, एक तुम्हाला एक अजून एक ॲडव्हान्स एक गोष्ट सांगतो. ChatGPTला तर तुम्ही बघा ते कसं घेता. स्ट्रीमलीटमध्ये अजून एक ऑप्शन आहे की आता तुम्ही हे 78 वगैरे टाकताय ना, तुम्ही डायरेक्ट असे स्लाईड करू शकता. कळलं का काय? नाही कळलं का? स्लाईड करू शकता म्हणजे तुम्ही, म्हणजे आता 0 to 100 आहे. ठीक आहे. इथे एक असं गोल आहे, तर तुम्ही 78 स्कोर आहे, नाही तर मग 67 आहे. टाईप करण्यापेक्षा असं स्लाईड केलं. अरे क्लिक करून स्लाईड केलं. व्हॉल्यूम इडियट्स तुम्ही व्हॉल्यूमवर जास्त कमी करतात ना, तसंच मग व्हॉल्यूमची पर्सेंटेज येते तिथे 77 78. तुम्ही जसं वाढवता 78 79 80 80 81 82, तसंच मला मॅथ स्कोरसाठी पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू राईट इट 78. मला काय करायचं आहे, स्लायडर, त्याला स्लायडर्स म्हणतात, मला स्लायडर हवेत. किंवा तुम्ही असं करा, असं पण करू शकता, मॅथ स्कोअर आणि पायथन स्कोअरसाठी स्लायडर्स, म्हणजे त्याच्यावरचा एक पार्ट त्याच्यासाठी स्लायडर्स, आणि SQL स्कोअर आणि अटेंडन्ससाठी सिम्पल. तिथे आपण एक हे पण दिलं पाहिजे ना, आउट ऑफ एवढं आता आपल्याला हे होतं त्यात मध्येच काय होतं प्रोजेक्टचं, काय मिनी प्रोजेक्टचं, तर त्यात त्यांना कसं समजणार की 1 ते 10 टाकायचं आहे का किती ते किती स्कोरिंग आपल्याला कसं द्यायचं ते पण आपण ॲड करू. हां, ते तुम्ही तिथे हे डायरेक्ट ॲड करायची गरज नाही. इथे डायरेक्ट काय करू शकता, नंबर ऑफ मिनी प्रोजेक्ट्स जिथे दिले ना तुमच्या कोडवरती, तिथे ब्रॅकेट करून टाकून द्या ना, 1 out of 10 मध्येच द्यायचं. सिम्पल. कळलं का आजचं काम? तुम्ही दोघांनी टर्मिनल सेटअप, रेपोजिटरी बनवणं, रेपोजिटरी बनवल्यानंतर क्लोन करणं, नंतर ॲप्लिकेशन आपलं फोल्डर बनवलं, फोल्डर स्ट्रक्चर, फोल्डरमध्ये काय टाकायचं ते. आज तुमच्याकडे टाईम आहे. ठीक आहे. बसून करून घ्या. इथे बसून नाही तर तिकडे बसून करून घ्या. समजलं का? इथे नका बसू, तिकडेच बसून करा. पण करा, आजच्या आज झालं पाहिजे ते. आज नाही ना कोणाला काही काम? नक्की. बस मग उद्याचं लेक्चर आणि परवाचं एक. ओके. ऑनलाईन येस, 2 दिवस येण्याचा प्रयत्न करा, किंवा लास्ट वेनसडेला तरी या. ओमकार तुम्हाला लांब पडतं, बट कम ऑन वेनसडे. ओके. थँक्यू. थँक्स अ लॉट. हॅव अ ग्रेट डे.